पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आणि आदित्य बोलत असतात आणि मग पारू बाहेर जाण्यासाठी निघते, पण तितक्यात तिचं लक्ष आदित्यच्या लॅपटॉपकडे जातं. त्यामध्ये पारूच्याच डोळ्यांचा फोटो असतो, मात्र ही गोष्ट तिला माहीत नसते. तर पारू आदित्यला विचारत असते की तुम्ही या डोळ्यांसोबत अजूनही बोलता का? आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो, माझ्या आयुष्यात सध्या फक्त माझ्या दोनच मैत्रिणी आहेत, एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे ही. आणि ते ऐकून पारू नाराज होते. तर आदित्य त्या डोळ्यांकडेच बघत पारूला विचारतो की तुझी आहे का गं कोणी बहीण जिचे डोळे असे आहेत? मात्र त्यावर पारू नाराज होत नाही म्हणते. तर आदित्य म्हणतो की ही कोण आहे काय माहीत, हिच्याबद्दल फक्त हरीशलाच माहिती होतं, पण हरीशचं नाव घेतल्यामुळे तो पारूची माफी मागतो. तर पारू म्हणते की मी ते सगळं काही विसरले आहे आणि त्यामुळे आदित्यला देखील आनंद होतो. आणि मग पारू तिच्या कामासाठी जाते. पण जाता जाता ती आदित्यला निरोप देते की देवी आईंनी तुम्हाला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बोलावले. दुसरीकडे अहिल्या, दिशा, दामिनी, प्रीतम आणि प्रिया हे सगळेजण आदित्यचीच वाट बघत असतात. मग आदित्य त्या ठिकाणी आल्यावर अहिल्या त्या सगळ्यांना सांगू लागते की आता थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे आणि त्याचसाठी ही मीटिंग मी बोलावली आहे. उद्या आपल्याला काही महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचेत आणि त्यासाठी मला आदित्य आणि प्रीतम तुम्ही दोघेही ऑफिसमध्ये हवे आहात. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. तर दामिनी मध्येच अहिल्याला म्हणत असते की आता आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च करणारच आहोत, तर ब्रँड ॲम्बॅसेडरही नवीनच घ्यायची का? मात्र त्यावर आदित्य म्हणतो की काय गरज आहे काकू, पारू ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून चांगली आहे, लोकांनासुद्धा तिचा चेहरा आपलासा वाटतोय, जवळचा वाटतोय आणि तिच्यामुळे कंपनीला खूप प्रॉफिटही झाला आहे. पण ते ऐकून दामिनी हसतच म्हणते की आदित्य, तू तर त्या पारूचं कौतुक करताना थकतच नाही, तू काही तिच्या प्रेमात वगैरे पडलास की काय? आणि ते ऐकून आदित्य आणि अहिल्या दोघेही चिडतात. अहिल्या दामिनीला गप्प बसायला सांगते. तर प्रीतमही हसतच दिशाकडे बघत अहिल्याला म्हणतो की आई, मलासुद्धा वाटतं की पारूच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून योग्य आहे, दुसऱ्या कोणाची काही गरज नाही. आणि ते ऐकून दिशा चिडते, ती रागातच प्रीतमकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम अहिल्याला म्हणते की जर तुम्हाला शाळेच्या प्रोजेक्टबद्दल काही जाणून घ्यायचं असेल ना, तर ते प्रीतमला नाही तर प्रियालाच विचारा, कारण तीच सगळं काही बघत असते ना. आणि ते ऐकून प्रीतमला वाईट वाटतं, मात्र प्रिया म्हणते की अहिल्या मॅडम, मला माफ करा, मी काही सांगू शकणार नाही, कारण मी फक्त एक एम्प्लॉई आहे आणि या प्रोजेक्टचे इन्चार्ज प्रीतम सर आहेत आणि ते त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत, अगदी प्रत्येक गोष्ट बारकाईने ठरवत आहेत. आणि ते ऐकून अहिल्याला आणि प्रीतमला खूप आनंद होतो. तर दिशा आणि दामिनी रागातच प्रियाकडे बघू लागतात आणि मग तेथून निघूनही जातात. दिशा तर खूपच चिडलेली असते. तर दामिनी हसतच म्हणत असते की दिशा, तुझं नशीबच खराब आहे, आधी फक्त ती पारू होती, पण आता ही प्रियासुद्धा आली, दोघीही तुझ्या डोक्यावर नाचत आहेत. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम दिशाला असाही टोमणा मारते की ती पारूच आता ब्रँड ॲम्बॅसेडर राहणार आहे, तुला तर कोणी विचारलं सुद्धा नाही. आणि ते ऐकून दिशा म्हणते की तू काही काळजी करू नको, आता बघ मी त्या पारूची इज्जत कशी चव्हाट्यावर आणते ते. आता मी लगेच तिच्यासाठी एक फोटोशूट अरेंज करते. आणि ते ऐकून दामिनीला आश्चर्य वाटते. ती म्हणते की त्या घाणेरड्या पारूसाठी आपण फोटोशूट अरेंज करायचं का? आणि त्यावर दिशा म्हणते की हो, आणि असं फोटोशूट करायचं की त्या साध्या भोळ्या पारूची इज्जत चव्हाट्यावर यायला हवी. आणि ते ऐकून दामिनी खुश होते. आणि मग त्यानंतर दिशा तिचा सगळा प्लॅन दामिनीला सांगते. दुसरीकडे अहिल्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. अहिल्या त्याला सांगते की आपण थोडा वेळ थांबूयात, पारू चहा घेऊन येते. आणि त्यावर आदित्यसुद्धा हो म्हणतो. तर अहिल्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते की खरंच तुझं नशीब म्हणावं लागेल की तू त्या अपघातामधून वाचला. तर आदित्य म्हणत असतो की हो आई, जे काही घडलंय ते तुझ्याचमुळे, पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय की तो हरीश माझ्या तावडीतून निसटला. पण अहिल्या म्हणत असते की काळजी करू नको, तू कधी ना कधी त्याला माझ्यासमोर उभा करशील हे माहिती आहे मला. आणि मग त्यानंतर ती आदित्यला म्हणू लागते की आजकाल तुझ्यावर खूप
संकट येत आहेत आणि त्याचमुळे मला काळजी वाटते आहे. आणि तुला आठवतं आहे का, गुरुजींनी एकदा सांगितलं होतं की तुझी बायको तुझं सुरक्षा कवच असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण तुझ्या लग्नाचं बघायला हवं. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की आई, तू ज्या मुलीकडे बोट दाखवशील ना तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे. आणि ते ऐकून अहिल्या खुश होते. पण तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि ती नाराज होते. तर अहिल्या तिला म्हणत असते की ऐकलं ना पारू, आदित्य काय म्हणतोय ते, आता तूच सांग मला की आपण त्याच्यासाठी कशी मुलगी शोधायची. तर पारू आदित्यलाच विचारते की आदित्य सर, तुम्हाला कशी मुलगी हवी आहे. आणि त्यावेळी आदित्य अहिल्याला आरशासमोर घेऊन जातो आणि म्हणतो की आई, मला अगदी अशीच मुलगी हवी आहे जी माझ्या आईची सावली असेल. आणि तितक्यात पारूसुद्धा आरशासमोर येते. तर अहिल्या हसून म्हणते की ठीक आहे, आपण तुझ्यासाठी अशीच मुलगी शोधूयात. दुसरीकडे प्रिया गार्डनमध्ये काही मुलांचे फोटो बघत असते आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येत तिचा मोबाईल घेत म्हणतो की प्रिया मॅडम, हे काय चालले तुमचं, तुम्ही लपून लपून मुलांचे फोटो बघता का. आणि त्यावर प्रिया हसतच म्हणते की नाही प्रीतम सर, खरं तर घरी माझ्या लग्नाचा विषय सुरू आहे आणि म्हणूनच घरच्यांनी काही मुलांचे फोटोज पाठवलेत, तेच मी बघत होते, पण तुम्ही तर ते बघूनही दिले नाही. आणि ते ऐकून प्रीतमला तर घामच फुटतो. आणि मग त्यानंतर तो नाटक करत म्हणतो की ठीक आहे प्रिया मॅडम, आपण दोघे मिळूनच फोटो बघूयात. आणि मग ते दोघे मिळून त्या मुलांचे फोटो बघू लागतात. पण प्रीतम प्रत्येक मुलाला नाव ठेवत म्हणत असतो की प्रिया मॅडम, यातील एकही मुलगा तुमच्यासाठी योग्य नाही आहे. आणि मग तो म्हणतो की माझ्या ओळखीतला एक मुलगा आहे जो तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आणि मग तो त्याचा स्वतःचाच फोटो प्रियाला दाखवतो. त्यामुळे प्रिया बाजूला जाऊन थांबते. तर प्रीतमला असं वाटतं की ती नाराज झाली आणि आता ती आपल्याला मारेल, म्हणून तो आधीच गालावर हात ठेवून उभा राहतो. आणि ते बघून प्रिया हसू लागते. ती म्हणते की प्रीतम सर, हे काय करताय तुम्ही, आणि तुम्ही असे मधून मधून जोक मारून मला हसवत असताना ते मला खरंच खूप आवडतं. आणि ते ऐकून प्रीतमही खुश होतो. दुसरीकडे गणीचा रिझल्ट आलेला असतो, मात्र त्याला खूप कमी मार्क्स मिळालेले असतात, त्यामुळे तो रडत असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. गणी तिलासुद्धा त्याचं मार्क लिस्ट दाखवतो आणि गणीला एवढे कमी मार्क्स मिळालेले बघून पारू नाराज होते. ती गणीला समजावते आणि सांगते की तूच म्हणाला होतास ना की मी गावातून शहरात आल्यावर खूप अभ्यास करेल. आणि त्यावर गणी म्हणतो की हो ग तायडे, मात्र मला शाळेतली मुलं त्यांच्यामध्ये खेळायला घेत नाही, त्यांच्यामध्ये अभ्यास करायलासुद्धा बसवत नाही, फक्त मला गावंढळ म्हणून चिडवत असतात आणि त्यामुळे माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. पण पारू त्याला समजावते की आपण अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, अभ्यास करायचा. आणि जर तुला काही अडलं तर तू प्रिया मॅडमला विचार. आणि त्यावर गणीसुद्धा आनंदाने हो म्हणतो. तितक्यात घरातील एक सर्वंट पारूला सांगायला येतो की दिशा मॅडमने तुम्हाला बोलावले, त्यामुळे पारू लगेच बंगल्यात जाते. दुसरीकडे दिशा नाटक करत अहिल्यासमोर जाते आणि तिला म्हणते की तुम्ही मला आपल्या नवीन प्रोडक्टची मार्केटिंग करायला सांगितलं आहे ना, त्याचमुळे आज मी पारूचं फोटोशूट अरेंज केलं आहे. बाहेर कुठे जायची गरज नाही, आम्ही घरातच फोटोशूट करणार आहोत. आणि त्यावर मग अहिल्या म्हणते की ठीक आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर दिशा त्यांना म्हणते पण हे सगळं तुमच्या गायडन्सखाली व्हावं असं मला वाटतं, म्हणून मी जे काही कॉस्ट्यूम सिलेक्ट केले ते तुम्ही एकदा बघा. आणि मग ती अहिल्याला ट्रेडिशनल काही कॉस्ट्यूम दाखवते. अहिल्याला सुद्धा ते आवडतात आणि ती फोटोशूटसाठी परवानगी देते. मात्र दिशा आणि दामिनीचा एक वेगळाच प्लॅन असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दिशाच्या सांगण्यावरून पारूचा एक वेगळाच लाऊड असा मेकअप केला जातो आणि त्यानंतर तिला शॉर्ट कपडे घालायला सांगितले जातात, त्यामुळे पारू काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.